श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापूर वकील संघाचा विशेष सभेतून तातडीने निर्णय. सोमवारी कोर्ट कामकाजापासून अलिप्त, मंगळवारी लालफीत लावून काम करणार तर बुधवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार. राहुरी येथे दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली. त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून सोलापूर वकील संघाने देखील याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन सोमवारी सकाळी 11 वाजता तातडीने विशेष सभेचं आयोजन बार असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली केलं होतं. सदर सभेमध्ये वेगवेगळे ठराव देखील संमत करण्यात आले. या विशेष सभेत 12 ज्येष्ठ वकिलांनी आपलं मत व्यक्त केलं. यामध्ये प्रामुख्याने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य मिलिंद थोबडे, ज्येष्ठ वकील महेश अग्रवाल, ॲडव्होकेट व्ही.एम. माळंगे, ॲडव्होकेट मंगला जोशी, ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, ॲडव्होकेट अशोक जलादी, ॲडव्होकेट मळसिद्ध देशमुख, ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट खतीब वकील, ॲडव्होकेट निलेश ठोकडे, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट शरद पाटील यांनी विषयाच्या अनुषंगाने प्रभावी भूमिका मांडली. मिलिंद थोबडे यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही संघटना वकिलांच्या समर्थनार्थ करीत असलेल्या व आजवर घेतलेल्या भूमिकेचं स्पष्टीकरण केलंय. त्यानंतर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी राहुरी येथील ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आदरांजली वाहिली. शिवाय वकील संघाची या घटनेच्या अनुषंगाने असलेली भूमिका देखील मांडली. या घटनेचा निषेध व्यक्त करणारा ठराव वकिलांच्या संरक्षणाकरता स्वतंत्र कायदा पारित करावा, या समर्थनार्थ तातडीने अध्यादेश जारी करण्यात यावा. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी एक दिवस संपूर्ण जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयाचे कामकाजापासून अलिप्त राहावं असे ठराव मांडलेत. त्या सर्व सदस्यांनी हात उंचावून समर्थन दिले. याशिवाय मंगळवारी सर्व सदस्यांनी लालफीत लावून कामकाज करावं तर बुधवारी सायंकाळी 4 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांना वकिलाविषयी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी निवेदन देण्याचं ठरलंय. वकिलांवर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक आहेत. वकील समाजातील महत्त्वाचा दिशादर्शक घटक आहे. त्यांचे हितसंवर्धन झालं पाहिजे. वकिलांना पुरेसे संरक्षण व हक्क मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेत वकिलांनी नैतिक मूल्य जपून काळजीपूर्वक वर्तन ठेवलं पाहिजे असाही सूर सभेतून व्यक्त झाला. या सभेचं आयोजन उपाध्यक्ष आसिम बांगी, सचिव करण भोसले, खजिनदार अविनाश काळे यांनी केलं. सभेला सिनियर ज्युनियर वकिलांनी मोठी गर्दी केली होती. पक्षकारांचेही वकिलांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलं होतं. कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी वकील संघाचे पदाधिकारी यांनी चोखपणे घेतली होती. बार असोसिएशन सोलापूर यांनी आज सोमवारी तातडीने विशेष सभेचं आयोजन केलं होतं. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या गावामध्ये राजाराम आढाव व मनीषा आढाव ह्या वकील दाम्पत्याची 25 जानेवारी रोजी अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर वकिलांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून त्यासाठी संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले गेले. त्याचाच भाग म्हणून सोलापूर विधिज्ञ संघाने देखील सोमवारी विशेष सभेचं आयोजन केलं होतं. यामध्ये काही महत्त्वाचे ठराव देखील त्या अनुषंगाने पारित झाले. सर्वप्रथम आम्ही सगळ्या वकिलांनी मिळून आढाव दाम्पत्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नावरती साधक बाधक चर्चा केली आणि वकिलांच्या संरक्षणाविषयी आता निश्चितपणानं काही ठोस भूमिका, त्याविषयी अनुषंगिक असणारे कायदे पारित झाले पाहिजे याविषयी देखील अनेक वकिलांनी मतं मांडली. आज झालेल्या विशेष सभेत जवळजवळ 12 वकिलांनी आपल्या भावना प्रकट केल्या. त्यामध्ये शासनानं आजपर्यंत वकिलांच्या विषयी घेतलेली भूमिका, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केलेली वकिलांच्या समर्थनाविषयीची कामगिरी याच्यावर देखील आढावा घेण्यात आला. आणि आता खऱ्या अर्थानं वकिलांच्या समर्थनार्थ काहीतरी ठोस करण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे असाही सूर ह्या सभेमध्ये उमटला गेला. वकील हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वकील
समाजामध्ये दिशादर्शक म्हणून समजला जातो. या वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. त्यामुळं शासनानं आता या संरक्षणाविषयी वकिलांच्या अत्यंत गांभीर्याने पाहिलं जावं, त्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जावं, यासाठी आता वकील मैदानात उतरतो आहे. आम्ही या घटनेचा निषेध तर व्यक्त करतच आहोत. उद्या मंगळवारी आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील वकील लाल फीत लावून या घटनेच्या निषेधार्थ कोर्ट कामकाजात सहयोग देणार आहोत. त्याचबरोबर बुधवारी माननीय जिल्हाधिकारी यांना सायंकाळी 4 वाजता लेखी निवेदन देखील वकिलाच्या संरक्षणार्थ कायदा व्हावा किंवा तातडीनं शासनानं याविषयी अध्यादेश जारी करावा, या आशयाची भूमिका मांडणारी, मागणी करणारा एक निवेदन आम्ही